शहरातील सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत व ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे। यावर माजी नगरसेवक तथा काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राजेंद्र बागुल यांनी सांगितले की संबंधित विभागाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी कामाचा दर्जा समाधानकारक नसून अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत आहे। यामुळे वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच त्यांनी प्रशासनाला तातडीने योग्य उपाययोजना करून दर्जेदार काम करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली। नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला। नागरिकांनीही प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली। तुम्ही पंचवटी नगरपालिकेमध्ये आली, इथली पाहणी केली। ही पाहणी करत आमदार खासदारांनी पाहायला पाहिजे, पण तुम्हाला कोणतं बी नगरसेवक नसताना सुद्धा तुम्ही जो अनुभव आहे माजी नगरसेवकाचा, तर काय काय जाणवलं तुम्हाला? प्रशासनच राहिलेलं नाही असं दिसतंय। आणि आज मनजोडी कार्यालयामध्ये आलो होतो, इथे एक अधिकारी भेटायला तयार नाही, भेटला तर त्याला काही सांगता येत नाही। सर्व केंद्र शासनाची कामं आहे, महाराष्ट्र शासनाची कामं आहे, आणि मग करतंय काय काम तुम्ही? तर स्थानिक मूलभूत जे प्रश्न आहेत नागरिकांचे, ते सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर वारेमाप असे अवास्तव प्राकलनं आणि मंजूर केलेली कामं आणि त्या कामापोटी चाललेला हैदोस, या शहरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य आणि कामाचा उरक विकासाच्या नावाखाली विद्रूप करण्याचं चाललेलं काम, आज या शहरातले जवळपास 5000 तोडलेले झाडं, त्याच्यातली अनियमितता, आणि हे सर्व बघितल्यावर अतिशय हे गाव उद्ध्वस्त करण्याचं काम विकासाच्या नावाखाली चाललेला आता दिसतोय। आणि कुंभमेळा आलेला आहे, जवळपास 14 महिन्यावर कुंभमेळा आला, 14-15 महिन्यावर, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर एवढे जवळपास 40,000 कोटी रुपये खर्च करायचे, आणि मग ते खर्च होणार नाही तर म्हणे ते खर्च घातले जात आहेत। म्हणजे जर 120 कोटी रुपयाचा 120 करोड रुपयाचा जर नुसता 1 किलोमीटरचा रामकालपथ करणार असेल, 30 कोटी रुपयाचा रामझुला बनवणार असतील, तर हे पैसे फक्त खर्ची घालायचे। त्याचं ना डिझाईन बरं हे करतंय कोण? तो सर्व बाहेरचे, गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर, गुजरातचे ठेकेदार, डिझाईन करणारे तिकडचेच। आणि मग हे आपले काय हमाल विमाल आहे का? यांना काय अक्कल आहे का नाही गावातल्या आपल्या इंजिनियर्सना, महापालिकेच्यांना? मग कशासाठी जबाबदारी घेता? हे त्यांनीच केलं पाहिजे। आणि उत्तरदायित्व मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर येते। खाली पाहिले तुम्ही ते कलशाचे निर्माल्य कलश आणलेले, त्या निर्माल्य कलशात ते निर्माल्यच पडत नाही, नंतर ते फेकल्यावर जातं, ते रस्त्यावरच पडतं। असा त्याचा आकार आहे। डिझाईन म्हणून फक्त पैसे खर्ची घालायचे आणि ते आणून ठेवले मडके इथे गाडगे उरावर। तीच परिस्थिती इथे बसायला जागा नाही आहे गावामध्ये। गाव म्हणजे हे हागणदारी मुक्त अजून गाव झालेलं नाही। गावातील नागरिकांना स्वच्छता म्हणजे सुलभ शौचालय नाही, संडास नाही, बाथरूम नाही, त्याचे सीट्स नाही, दरवाजे नाही, महिला उघड्यावर बसत आहेत। अशा परिस्थितीमध्ये या गावाची धुजाण केलेली। आता सांगितलं का 6 महिने नंतर या गावामध्ये नवीन कोणताही रस्ता फोडला जाणार नाही। अरे पण 6 महिन्यात रस्ते होतील का? या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 पावसाळे येत आहेत, 4-4 महिने तर कामच बंद राहणार आहे, म्हणजे 8 महिने बंद होणार आहे। आणि 8 महिन्यात तुम्ही हे 40,000 कोटी रुपये कुठं खर्च घालणार आहे? कसे खर्च घालणार आहे? आणि सिंहस्थाचं काय नियोजन आहे? इथं फक्त साधू संत खुश आहे, इथे ठेकेदार खुश आहे, अधिकारी खुश आहे, व्हाईट कॉलर NGO खुश आहे। फक्त माझा नाशिककर वेडा पिसा झालेला आहे, खड्ड्यात पडतोय, मरतोय आणि दवाखान्यात जातोय, आपलं भागवतोय, आणि चिंतेमध्ये तो कोणाला काही बोलत नाही, अशी परिस्थिती आहे। आणि हे फक्त आज ठेक्यांच्या नावाखाली मग प्रत्येक ठिकाणी कुठेतरी वाढीव काम करायचं। म्हणजे आता सांगायचं झालं एकच उदाहरण तर वॉटर गेटचं प्रकरण। आता एवढ्या गाड्या तिथे असताना 50 गाड्या ह्या कशासाठी वाढवल्यात त्यांनी? तर गार्डनचा केर कचरा उचलण्यासाठी। मग याच्यापूर्वी गार्डनचा केर कचरा उचलला जात नव्हता का? त्यासाठी 50, एक गाडी 50 कवर करू शकत नाही का? म्हणजे उगीच फक्त पैसे लाटायचे, खायचे, ठेकेदारांना संपन्न करायचं आणि अधिकाऱ्यांनी मजा करायची, अशी परिस्थिती या महापालिकेची आहे। म्हणजे 50 गाड्या फक्त उद्यानासाठी त्यांचा पालापाचोळा। उद्यानं किती आहे? 300 उद्यानापैकी 150 उद्यानं तर खाजगी लोकांना दिलेले आहे।
300 उद्यानं बंद अवस्थेत आहे आणि खाजगी ठेकेदार सुद्धा ते उद्यानं नीटनेटके ठेवत नाहीत. म्हणजे त्यातले अनेक उद्यानं बंद अवस्थेमध्ये आहे आणि अशांची ती अवहेलना या शहरामध्ये चाललेली आहे. आणि म्हणून हे जे चाललेलं आहे हे अतिशय वाईट आहे, उद्विग्न करणारं आहे, या नाशिककरांना कुठेतरी वेड्यात काढणारं आहे. आणि तुमचा माझा पैसा, जनतेचा पैसा असे अधिकारी, प्राधिकारी आणि सरकार असं मिळून लूट चाललेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून येणारं सिंहस्थ हे रामाचं सिंहस्थ, रामाच्या नावाखाली आज कुठेतरी वेगळंच काम चाललेलं आहे आपल्याला पाहतोय. आणि म्हणून साधू संतांना मध्ये घेऊन आज कुठेतरी काही बोलायचं नाही, धर्माच्या विरुद्ध बोलायचं नाही, धर्माच्या विरुद्ध बोलायचं नाही, म्हणून आज जो हा भ्रष्टाचार चालला आहे तो रामच तुम्हाला ही सजा देईल एवढं मात्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.